दिशेने आपण वळतोय. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांची प्रामुख्याने आम्हाला उपस्थिती लाभली, जिथे आम्ही तिथे नक्कीच उपस्थिती लाभले आहे असे आमचे एक मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजे समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभाग संलग्न कुंभी युवक मंडळाचे सरचिटणीस आदरणीय प्रवीणजी मनवळ साहेब यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या देऊया. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी सन्माननीय विजयजी जाधव आणि मनीषजी लोंढे यांना विनंती करतो की आपण प्रवीणजी मनवळ साहेब यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया, कारण आलेले सर्व पाहुणे मंडळी आपले मार्गदर्शक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणजे सह्याद्री चॅम्पियन चषक 2026 ही स्पर्धा आज आपण या दिवा नगरीमध्ये संपूर्ण होते. तरी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि लवकरात सामना सुरू करण्याची विनंती करतो. दुसरा सेमीफायनल सामना भीमजत क्रिकेट संघ उन्नवरे वर्सेस RKCC पोफलवणे संघ. आणि आता जो मागील सामना झाला, पहिला सेमीफायनल सामना झाला वाघजाई माता कात्रण वर्सेस चंद्रिका केरे संघ. यामध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार जातोय नितेशाला. जोरदार आला नितेशसाठी. त्याने हा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. नितेश, मी सन्माननीय संतोषजी आरावडे सर यांना विनंती करतो की हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. अक्षय नितेशाला. चला दुसऱ्या सेमीफायनल सामन्याकडे वळतोय. पहिलं षटक हाताळतोय. मागील मॅचचा हिरो भीमजत क्रिकेट संघ उन्नवरे संघाचा विशाल तांबे जर्सी नंबर 13 सामन्याकडे सत्यम हरावडे. या ठिकाणी सूर्य फटका खेळलाय. चेंडूला टोळाला निरावच्या दिशेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वळतोय. मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट रोशन आणि सत्यम याची 2 धावा मात्र धावसंख्येचं खातं ओपन केलंय. दुसरा सेमीफायनल सामना पाहतो आपण. पाहूया किती धावांची मजल मारता येते ती RKCC संघाला, कारण क्षेत्ररक्षण नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि उन्नवरे संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. पुढील चेंडू सूर्य चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला टोळला काव करण्याच्या दिशेला आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. येथे खणखणीत चौकार डिंचे. चेंडू पुन्हा एकदा खेळाडू सज्ज. या ठिकाणी मात्र पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र विशालने मात्र कमबॅक केलं आणि निर्धाव चेंडू सांगता होते. चेंडू विसावतो. यष्टीरक्षकच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. जर का ते क्षेत्ररक्षण झाले असते तर तो चौकार मात्र खर्च केला नसता. तर ते सुंदर कमबॅक विशाल याचं. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज सप्तम. चेंडू हवेमध्ये पाहूया झेलपक्काला जातो का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. यावेळी मात्र कोणतीही चूक नाहीये. फलंदाज सप्तम असेल परंतु हा झेल अतिशय सुंदरम आहे. डीजे तसेच या स्पर्धेला उपस्थित मान्यवर सन्माननीय कुर्मीचे सरचिटणीस सन्माननीय प्रवीणजी मनवळ यांची कन्याकुमारी सई प्रवीण मनवळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले देणगी आले. मी त्यांचा सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण सत्यम याची जागासाठी झालाय महेंद्र उर्फ बंडा. कशा प्रकारे फलंदाजी करतो महेंद्र. विशाल विरुद्ध महेंद्रची लढत.
सुरेख चेंडू फटकवलाय, चेंडूला टोळलाय कावकर दिशेला, पुन्हा एकदा चुकी होते, वारंवार चुकी करतोय श्रीकृष्णाचा मामा कंस, बाहुबलीचा मामा कटप्पा. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा डीजे. जर का संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला चेंडू दिसत नसेल ना, तर रात्री गोधडीमध्ये केलेली रात्री शॅटिंगचा परिणाम. पुढील चेंडू विशाल महेंद्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू टोळला, चेंडू चालला दुष्कर्लच्या दिशेला, एक धाव पूर्ण होतो, दुसऱ्या वेळेचा वेगावरती भेटतोय, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावून मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावफलक नितीन जाधव आपल्याला सांगतात 2 अंकावर धावसंख्या पोचले, 12 धावा. दुसरा शॉट घेऊन कोण येते पाहूया. थोडं कर्णधारावर विनंती असेल, लवकर आपला गोलंदाज प्राचार्य करायचा. मला वाटतं नक्कीच रोहित येईल गोलंदाजी मार्कवरती. 12 धावा, 6 चेंडूने 12 धावा. त्याचप्रमाणे आपण पुढील सन्मानाकडे बोलतोय. या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय विजयजी बंगाल साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करतो. मी युवाध्यक्ष सन्माननीय किशोरजी खापरे यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा मायेची शाल आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन सत्कार करायचे. सन्माननीय विजयजी बंगाल साहेब यांचा. शेवटचे 6 चेंडू असतील या इनिंग मधील. चेंडूचा सामना काही रोशन मागील 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला हा अष्टपैलू खेळाडू आरकेसीसी पोपलोणे संघाचा डावखोळा फलंदाज रोशन. पाहूया रोशन कशा प्रकारे फलंदाजी करतो. थोडं स्पीड अप यायचं मित्रांनो. सहा चेंडू शेवटच्या इनिंग मधील. पाहूया रोशन कैसा रनअप मध्ये व्यक्त. रोहित मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सुरेख पिकअप केलाय, चेंडूला ठेवलेला, चेंडू चालला डीप मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केले त्या ठिकाणी. चेंडू खेळवर बसला होता तर पुढे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, जर का धाव सुरुवात केली असती तर नक्की मिळाली असते, परंतु 2 धावाने या ठिकाणी समाधान मानावं लागतं रोशन आणि महेंद्र याला. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकते 14 धावांवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू चालला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक मात्र खो खो खेळत बसले होते, तत्पूर्वी चेंडू क्षेत्र सीमारेषेकडे ट्रान्सफर झाला होता. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केला होता. 3 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचले 17 अंकावरती. पाहूया 17चा खतरा मात्र कोणाला होतो. चला साईकवरती मात्र महेंद्र गेला. महेंद्र यांनी 2 चेंडूचा सामना केला होता. 2 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा मात्र कुठलेच महेंद्र यांनी महेंद्रला मात्र मारावे लागेल, कारण धावसंख्या काहीशी मंदावली. सेमीफायनल सामना पाहतो आपण, दुसरा सेमीफायनल सामना. पुढील चेंडू पुन्हा फुलटा चेंडू या ठिकाणी. चेंडूला पाठवलं, चेंडू ट्रॅव्हल होते. पाहूया पंचांचा इशाराचा भाग पाहावा लागेल. पंचांचा इशारा येतो. वन बाउंड चौकार असेल, नक्कीच चौकार या ठिकाणी महेंद्रच्या फलंदाजीवरून आपण नक्कीच म्हणू शकतो माहू मार रहा है. समीकरण बदललं. धावसंख्या झाले 21 धावांवरती पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर रोहित वरती मात्र दबाव असेल. पहिला 3 चेंडू टाकले गेले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा. पुढील चेंडूचा सामना कशा प्रकारे करतो महेंद्र. फुलटा चेंडू होता, पुरेसा फायदा घेता आला नाही, परंतु चौकाराने मात्र संतुष्ट व्हावं लागेल महेंद्र याला. पुढील चेंडू यावेळेस मात्र गतीमध्ये मिश्रण केलं होतं. या ठिकाणी 34 धाव घेण्यात
प्रयत्न होता मात्र महेंद्रला माघारी परतावं लागेल. महेंद्र धावबाद नाही तर आत्महत्या करून माघारी परततो. डीजे संतोषजी हरावडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. निलेशजी जाधव यांना विनंती करतो त्यांनी सन्मान्य संतोषजी हरावडे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. शेवटचे मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकवरती पोहोचला आहे रोशनराम. आपल्या दोन्ही चेंडूमध्ये करतो समाचार घ्यावा लागणार आहे. समीकरण धावसंख्या स्थिरावली 21 अंकावरती. पुढील चेंडू या ठिकाणी सूर्यक्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वतः रोहित या चेंडूवरती आला होता. दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा या ठिकाणी मात्र खराब रनिंग बिटवीन द विकेट. रोशन आणि महेंद्रला माघारी परतवलं होतं परंतु आता यावेळेस मात्र रोशनला स्वतः माघारी जावं लागेल. एक गडी बाद 1 धाव मिळाली. धावसंख्या स्थिरावली 22 अंकावरती. पोटवणे संघाला लागेला हा दुसरा मोठा झटका. त्याचप्रमाणे पुढील सन्मानाकडे बघतो. पुढील सन्मान होईल सन्माननीय मारुतीजी बंगाल साहेब यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो. रमेशदादा जाधव यांना विनंती असेल आपण मारुतीजी बंगाल यांचा मायेची शाल आणि प्रेमाचा गुलदस्ता देऊन सत्कार करायचा आहे. रमेशदादा जाधव. शेवटचा चेंडू स्ट्राईकवरती असेल प्रवीण हरावे. धावसंख्या झाली 22. अजून 3 षटक समाप्ती. 3 षटकानंतर समजेल आपल्याला दुसरा संघ कोणता असेल फायनलमध्ये पोहोचणारा. शेवटचा चेंडू रोहित विरुद्ध प्रवीण. चेंडू हवेमध्ये पाहूया झेल पकडला जातो का. क्षेत्ररक्षक शतक गोलंदाज चेंडूवरती आला आणि झेल पकडला गेलाय. धावसंख्या असेल 22 अंकावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल ती भीमजोत क्रिकेट संघ उनवडे या संघाला. आणि पाहूया धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतायत आणि कशा प्रकारे डिफेंड करतायत ते 23 धावा आरकेसीसी पोपलवणे संघ. गोलंदाजीवरती नक्कीच प्रवीण हरावडे गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळेल. रोशन नाचरे गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळेल. आपण पाहूया ऑन आहे. सर्वात स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. मी पोपलवणे संघाला विनंती करा आपण एका बाजूने आतमध्ये जायचं. आपल्या अजून फायनलचा सामना हा सूर्यदेव यांच्या प्रकाशात आपल्याला ठेवायचं त्यामुळे थोडं सहकार्य करायचं. महेंद्र रोशन सत्यम मग सर्वांना लवकर तरी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे त्या ठिकाणी. 23 धावांचं आव्हान असेल तो. त्याचप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी या ठिकाणी मला वाटतं बॉलआउट स्पर्धा होईल. याची सेमीफायनल हरणाऱ्या संघाने नोंद घ्यायची. आपण वाघमाता क्रिकेट संघ हा कात्रज संघ सेमीफायनल सामना हरलाय. त्याचप्रमाणे या सामन्यातून जो संघ हरेल त्याने सूचना असेल की तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी बॉलआउट स्पर्धा होईल. बॉलआउट मध्ये जो संघ नाणेफेक जिंकला असेल त्या संघाला विजय घोषित करण्याची नोंद घ्यायची. बॉलआउट करताना सुद्धा नाणेफेक केला जाईल. जो संघ नाणेफेक जिंकल त्या संघाचं पहिला बॉलआउट केलं जाईल याची नोंद घ्यायची. चला थोडा स्पीकर घ्यायचा. आरकेसीसी पोपलवणे आपण सकाळच्या सत्रापासून पाहतो हा संघ सुरत फलंदाजी आणि गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आरकेसीसी पोपलवणे संघाने. थोडं स्पीडअप घ्यायचंय. गुप्तेश रोशन सत्यम महेंद्र कल्पेश सर्वांना विनंती असेल थोडं स्पीडअप. चला सामना चालू करायचा आहे. थोडं स्पेलचा विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे. 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्गवरती प्रवीण हरावडे. स्ट्राईकवरती असेल
विशाल नॉन स्ट्राईकला असेल रोहित. 3 बॉल ठेवा ना. चला थोडं स्पीडअप घ्यायचं पंच. चला रोहित विशाल आपल्याला वेळ खर्च करायचा नाहीये. 12 चेंडू 23 धावा. PH गोलंदाजी मार्कवरती. PhD प्रवीण हरावडे दादा. 12 चेंडू 23 धावा. लेफ्टी राईट या कॉम्बिनेशन सलामी जोडी रोहित आणि विशाल. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. यष्टीरक्षक रोशन. थर्डमॅन शॉट. थर्डमॅनला आपण पाहतो सत्यम. बॅकवर्ड पॉईंटला पुढील चेंडू प्रवीण. चेंडू होता. चेंडू काहीसा समोरला नव्हता. चेंडू विसावतो. यष्टीरक्षक रोशन याच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धावफलकावरती हालचाल नाहीये. प्रवीण 11 चेंडू 23 धावा. रोहित मात्र स्ट्राईकवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतली का पंचांकडे अपील मागितली जाते. पंच कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये. पंचांवरती दबाव आणायचा नाहीये. 2 निर्धाव चेंडू. धावफलक नितीन जाधव यांना कोणताही प्रकारचा त्रास नाहीये. 10 चेंडू आणि 23 धावा. प्रवीण हरावडे स्ट्राईकवरती. विशाल बलाढ्य असा त्याचा नावाचा अर्थ. पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतली का पाहूया. पंचांकडे अपील मागितली जाते. वारंवार अपील केली जाते परंतु कोणत्याही प्रकारची हालचाल नाहीये. तर विकेटवरती मात्र खेळायचं नाही. कोणी विकेटवरती खेळायचं नाहीये. मित्रांनो चोंड्यातली मॅच नाही. सर थोडा वेळ नाहीये. वेळ कमी खर्च करायचा. कणाला विनंती असेल आपण जर काही शंका असेल तर आपण एकट्याने फक्त पंचांकडे जायचं. बाकी सर्वांनी क्षेत्ररक्षण मार्कवरती जायचं. बघा कोणत्याही प्रकारचा खेळाडू रिव्ह्यू नसेल. जर का पंचाला कोणत्या प्रकारचं अडथळा असेल तर पंच रिव्ह्यू रूपांतरित असणार आहे. खेळाडू रिव्ह्यू कोणता नसणार याची नोंद घ्यायची. 9 चेंडू 23 धावा. सुरेख गोलंदाजी प्रवीण हरावडे. विशाल वरती मात्र विशाल प्रसंग आलाय. पाहूया आवाज वाढतोय. यावेळेस मात्र चेंडूला टोलवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. सासू दमले कोकण जावळ आला. एक क्वार्टर टाकून आणि विशाल षटकार मारलाय छाती टोकून. डीजे च्या बॅटवरती मात्र चेंडू चाललाय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय. नको मुन्नी नको शिल्पा नकोय मला पारू. कुठे जाऊ नका कारण विशालचा गेम झालाय सुरू. डीजे फटकेबाजी. मित्रांनो पहिल्या 3 चेंडूमध्ये चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. 2 चेंडूमध्ये विशाल यांनी सांगितलं माझं नाव का विशाल आहे. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. निर्णायक चेंडू. 7 चेंडू आणि 11 धावा. या षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते की प्रवीण हरावडेचा कमबॅक पाहायला मिळतो.
विशाल. यावेळेस मात्र हॅट्रिकचा प्रयत्न होता. लालच बुरी बला है. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. मित्रांनो, या षटकाचा जर उल्लेख केला तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू होते षटकार, 5वा चेंडू होते षटकार आणि 6वा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. माझ्या बाजूला समालोचन कक्षामध्ये ज्योतिषी बसल्या. ज्योतिषांचं नाव आहे कुमार अक्षय जाधव. कारण म्हटले होते 3 चेंडू नंतर पहिल्या 3 चेंडूवरती 2 षटकार मारेल आणि 2 षटकार या ठिकाणी मारले गेलेत. त्याला 6 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्गावरती कोण येत आहे? रोशन नासरे. रोहित. चला थोडं लवकर जायचं त्याला. सहा चेंडू 11 धावा. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप घ्यायचं. दिवस छोटा आहे. सहा चेंडू 11 धावा. रोशन गोलंदाजी मार्कवरती आलाय. यष्टीरक्षण करेल महेंद्र चिनकटे. आपण शॉर्ट थर्डमॅन किंवा शॉर्ट फायनलला पाहणारे सत्यम हारावडे. थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. पंच एवढा वेळ खर्च नाही करायचा आहे. आपल्याला अजून फायनलचा सामना पाहायचा आहे. 6 चेंडू 11 धावांची गरज. आपण जर क्वालिफायर सामना पाहिला होता त्यामध्ये जे भीमगेट क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावांची गरज असताना विशालने मात्र अफलातून फलंदाजी केली होती. थोडा स्पीडअप घ्यायचा. पंच विश्वनाची मिसाल भाविक जिलोंडे. एवढा वेळ खर्च करायचा नाहीये. रोशन याचा जर का गोलंदाजी मार्कचा उल्लेख केला त्याच्याकडे जर आपण त्याचा स्ट्रॉंग पॉईंट पाहिला तर यॉर्कर चेंडू पाहू. यॉर्कर पाहायला मिळतं या ठिकाणी स्कोअर बॉन्सर येतो. हे 2 ब्रह्मास्त्र नेहमी वापरत असतो रोशन नासरे. पहिला चेंडू 6 चेंडू 11 धावा. चला थोडा स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. एवढा वेळ नाही खर्च करता येणार. पंच किरण सूर्याची किरण सुद्धा आपल्या डोळ्यात येतात. 6 चेंडू 11 धावा. खूप विलंब झाला मित्रांनो. अजूनपर्यंत 2 चेंडू राखले गेले असते. 6 चेंडू 11 धावा. रोशन विरुद्ध रोहित. चेंडूने बॅटची कडा घेतले. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चेंडू येतोय सीमारेषे बाहेर. पोरगी असू द्या, मावशीची किंवा असू द्या मामाची, जर का संघ जिंकणार नसेल तर ते फलंदाजी काय कामाची. डीजे रोशन विरुद्ध रोहित. आपण वारंवार म्हटलं आलं, आपण ऐकत आलो, जर का रोहित है तो मामला एकदम फिट है. रोशन विरुद्ध रोहित. सूर्य कमबॅक. 4 चेंडू 5 धावा. या ठिकाणी वाघदा माता क्रिकेट संघाला विनंती असेल, 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी बॉलर स्पर्धा होईल. हा सामना जीव संपल्यास आपण त्वरित 11 खेळाडूंना मैदानाचा ताबा घ्यायचा. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कडा घेतली. पंचांकडे अपील केली जाते. पाहूया पंच कोणत्या प्रकारची अपील करतायत का. तीन चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. सामनामध्ये काहीशी रंगत, काहीशी लढत, काहीसं वातावरण गरम. 3 चेंडू 5 धावा.
चला थोडा स्पीडअप घ्यायचा फक्त 85 दाब मागे जायचं बाकी सर्वांना बाहेर थांबायचं 3 चेंडूने 5 धावा अजूनही सामना संपलेला सूर्य कंबा पाहावं मला जर का पहिल्या षटकानंतर 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले गेलेत यावेळेस मात्र दर्पण असेल रोहित वरती रोशन मी मगाशी म्हटलं होतं 2 चेंडू तर वारंवार उपयोग करतो एक यॉर्कर चेंडू स्लोअर बाउन्सर पुढील चेंडू पाहूया या चेंडूने ठिकाणी पेंडू मात्र फुलका जावे पाहूया धावबाद होतो का या ठिकाणी पंचांचा अपील गावा पंचांकडे हात मागे जातो पंचा विश्वास मिसाल ठिकाणी कोणतेही चूक करत नाही आहेत सूर्य क्षेत्रक्षण त्या ठिकाणी मला वाटतं कल्पेश शरावडे असतील कल्पेश शरावडे सूर्य क्षेत्रक्षण समीकरण बदलतोय 2 चेंडू आणि 5 धावांची गरज एका षटकारानंतर 3 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू सूर्य गोलंदाजी रोशन नासरी असली रोहित त्याची जागा करण्यासाठी गेलाय रंजन स्ट्राईक वरती असेल विशाल सुरेख क्षेत्रक्षणच्या ठिकाणी रुपेश हरावडे यांचं पाहायला मिळालं होतं एक्स्ट्रा कवरच्या दिशेला जागरी होतं सुरेख थ्रो सुरेख कलेक्शन सुरेख धावबाद 2 चेंडू आणि 5 धावा शेवटचे 2 हजारोंचे चेंडू आपण क्षेत्रक्षण पाहतो डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट मिड ऑन लॉंग ऑन रोहित विरुद्ध रोशन या ठिकाणी पंचांचा अपील मागितला होते पंचांचे 2 हात हवे समांतर धावा मिळतात अवांतर धावणे धावसंख्येत भर होते 2 चेंडू आणि 4 धावा वाईट वॉर्करचा प्रयत्न होता विशाल मात्र त्याच ठिकाणी स्तब्ध होता काटेकीर सामना पाहतो आपण 2 चेंडू 4 धावा ज्यांना हृदयविकाराचा झटकाचा आजार असेल त्याने हा सामना बघू नका 2 चेंडू 4 धावा या ठिकाणी चेंडूला टोलला चेंडू पाहायला जातोय चेंडू पडतो या ठिकाणी किरण चेंडूवरती 1 धाव पूर्ण केले दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि 2 धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल काय सामना रंगलाय 1 चेंडू 2 धावा जे झोपले होते ते बसून राहिले जे बसले होते ते उभे राहिले जे उभे होते ते चालायला लागलेत आणि जे चालत होते ते धावायला लागलेत आणि धावता धावता घरी गेलेत 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस भीमरूप क्रिकेट संघाचे सर्व प्रेक्षक वर्ग बोटात तोंड घालून तोंडात बोट घालून हा सामना पाहत आहेत 1-2 पुन्हा एकदा ज्योतिषवाणी भविष्यवाणी तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी बॉलर स्पर्धा होईल जो संघ हरेल त्यांनी मैदानातच थांबायचं आणि वगैरे मात्र संघाला नसेल आपण मैदानात जायचं 1 चेंडू 2 धावा दुसरा सेमीफायनल सामना काटा किर सामना पाहायला मिळाला मित्रांनो एकदा जोरदार टाळा वाजवा या सामन्यासाठी जर का क्रिकेट रसिक असाल तर या सामन्यासाठी टाळा वाजवा 1 चेंडू आणि 2 धावा सूर्य गोलंदाजी पहिल्या चेंडूवर आला होता षटकार 5 चेंडू आणि 5 धावांची गरज होती व्हेंटिलेटर या ठिकाणी पाहूया चेंडूवरती जर का क्षेत्ररक्षक धड पडला नसता तर दीपेशने मात्र हा झेल सोडला नसता पंचावन्न मिनिटं असेल नाणेफेक करून घ्यायची त्या ठिकाणी बॉलर स्पर्धा होईल आरकेसीसी पोपवणे विरुद्ध वर्धा माता क्रिकेट संघ कात्रण जो संघ जर का बॉलर स्पर्धा सुद्धा समान झाली तर नाणेफेक जिंकलेला संघ हा विजयी होईल आणि तो 3ऱ्या क्रमांकासाठी होईल दीपेश त्याचप्रमाणे सेमीफायनल मॅचचा
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे भीमगड क्रिकेट संघाचा विशाल यांनी यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा. मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करून महामाई महिला मंडळ अध्यक्ष सन्मान्य वेदिकाताई जाधव यांना विनंती करतो त्यांनी विशाल तांबे याला सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. विशाल तांबे यांनी घ्यायचं सेमीफायनल सामना. मी सन्मान्य साहेब वेदिकाताई जाधव यांना विनंती करतो हा चषक ज्यांच्याकडून लाभले असे सन्मान्य साहेब राजेंद्र जाधव चषक प्राप्त झालं होतं. मी हा चषक प्रदान करण्याची विनंती करतो महिला मंडळ अध्यक्ष सन्मान्य साहेब वेदिकाताई जाधव. 11 खेळाडू असतील सर्व खेळाडू विनंती असेल सर्वांनी स्टंपच्या मागे उभं राहायचं. मित्रांनो जर आपण मागील या सेमीफायनल सामन्याचा उल्लेख केला दीप्तेश चिनकटे आपण याचा क्षेत्ररक्षणाचा उल्लेख केला तर वारंवार आरकेसीसी संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा वारंवार